काल ना मस्त अशी आईस कँडी बनवली होती, पण एवढ्यात काय होतंय, मोक्षीला ना काही देणंच होत नव्हतं. आज आठवणीने त्याच्यासाठी आईस कँडी घेऊन आले. त्यालाही फार आवडली. एक्सप्रेशनवरून तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यानंतर बघा, फक्त या साखरेमुळे ना मला ना हे पदार्थ बनवावेसे नाही वाटत. पण काय करणार, मुलांच्या हट्टापुढे माझेही हात टेकतात. मस्त थोडीशी साखर, व्हॅनिला एसेन्स वगैरे टाकून दूध ना अगदी रबडीसारखं घोटून घेतलं. आता ते थंड व्हायला ठेवलं. तोपर्यंत म्हटलं चला, भरपूर ग्रे हेअर झालेत आणि आता मेहंदी लावायलाही वेळ नाही, कारण मला उद्या जायचं आहे लग्नाला. आणि म्हणजे घरातील कामं म्हणा, इतर गोष्टी म्हणा, त्यासाठीचे माझे प्लॅन खूप चांगल्या प्रकारे तयार असतात. पण स्वतःला मात्र मी नेहमीच प्रायोरिटीवर ठेवत नाही आणि त्यामुळे मग अशी घाई गडबड होते. आता उद्या लग्नाला जायचं आणि आत्ता माझी सेविंग करू देत, वॅक्स करायचं बाकी आहे, भरपूर गोष्टी बाकी आहेत. आणि हो, ही सेविंगची सवय लावून मी खूप मोठी चुकी केली की काय असं वाटतं मला कधी कधी. कारण आता सेविंगने स्किन जरी फ्लॉलेस दिसत असली, पण ती केलेली नसली ना वेळेवर, खरंच खूप म्हणजे खूप गव्हाळ्यासारखं दिसतं. पण खरं सांगू का, रिअल ग्लो हवा असेल, स्किन तुकतुकीत हवी असेल, तर पाण्याशिवाय पर्याय नाही. पाण्यामुळे आपली स्किन हायड्रेटेड राहते आणि छानही दिसते. चला, बाय.